आमचे मार्गदर्शक दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामदासजी चारोस्कर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक गुलाब सुखदेवराव जाधव मित्रपरिवार। गाव बदलताय आम्ही सांगतो। AN न्यूज मराठी, शोध सत्याचा। पेठ नाशिक रोडवर कोटंबी घाटात अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इसमास 28,55,440 रुपयांच्या मुद्देमालासह घेतले ताब्यात। विशेष पोलीस पथकाची कारवाई। पेठ नाशिक रस्त्यावर गुरुवारी 11 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली होती की दमण दीव येथे तयार होणारी मात्र महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली दमण निर्मित विदेशी दारू आयशर क्रमांक MH04 LE 6974 मध्ये भरून पेठ मार्गे नाशिक बाजूकडे येत आहे। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्रमांक 4 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस हवालदार कैलास बागुल, पोलीस कॉन्स्टेबल किरण आहेर, पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम भारुंगसे आदींनी कारवाई कामी नाशिक येथून पेठकडे खाजगी वाहनाने रेड कामी लागणारे साहित्य घेऊन रवाना झाले। नाशिक पेठ मार्गे कोटंबी घाटाचे सुरुवातीस येऊन थांबले। तेथे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी पंचनाम्यातील 2 पंचांना समक्ष घटनास्थळी पेठ बाजूकडून येणाऱ्या वाहनांवर कारवाई केली। पेठकडून एक चॉकलेटी रंगाचा आयशर क्रमांक MH04 LE 694 नाशिक बाजूकडे भरधाव येत असताना त्यास इशारा देऊन रस्त्याच्या बाजूस थांबण्यास सांगितले। पोलीस व पंचाची ओळख देऊन अंगजडत्या घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारते असता त्याने आपले नाव दीपक संजय काळे असे सांगितले। त्यास गाडीत काय माल आहे याबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन गाडी रिकामी आहे, चेक करून घ्या असे सांगितले। त्याच्या ताब्यातील आयशर क्रमांक MH04 LE 6949 ची जडती घेतली असता पाठीमागील ताडपत्री खोलून पाहता मागील बाजू पूर्णपणे रिकामी व पुढील बाजूस ड्रायव्हर बाजूला एक स्वतंत्र पत्र्याचा कप्पा दिसला। सदरचे कप्प्याची झडती घेतली असता सदरच्या कप्प्यामध्ये विदेशी मद्याचा एकूण किंमत 28,55,440 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीला पुढील कारवाईसाठी पेठ पोलीस स्टेशनला हजर केले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। AN न्यूज मराठी पेठ।